नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते असं व्हीसीआयचं स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडचं जे सीट मॅट्रिक्स आहे तर ते आज त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झालेलं आहे। तर काय असणार आहे ते सीट मॅट्रिक्स, किती जागा उपलब्ध आहेत एकूण स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी, महाराष्ट्रातल्या 5 कॉलेजला मिळून किती जागा उपलब्ध आहेत, आपल्या कॅटेगरीला म्हणजे प्रत्येक कॅटेगरीने किती जागा उपलब्ध आहेत, याशिवाय आपण आता स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये सहभागी व्हायला पाहिजेत की नाही व्हायला पाहिजेत, व्हायचं असेल तर काय करणं असणार आहेत, आणि त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजची जी ऑप्शन फिलिंग आहे तर ती ऑप्शन फिलिंग करत असताना कुठली काळजी घ्यायला पाहिजेत, या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आज आपल्या समोर आलेलो आहे। मी अनिल चव्हाण, एबीसी काउन्सिलिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज जे सीट मॅट्रिक्स आहे तर त्या सीट मॅट्रिक्सचं जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल एकूण भारतामध्ये ज्या वेटरनरीच्या ॲडमिशनसाठी ज्या जागा आहेत व्हीसीआय मार्फत तर त्या एकूण 734 जागा आहेत। म्हणजे 734 जागा या वेटरनरीच्या ॲडमिशनला व्हीसीआय मार्फत भरल्या जात असतात। तर त्यापैकी 224 जागांचे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडला ऑप्शन फिलिंग म्हणजे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी उपलब्ध आहेत। म्हणजे जवळपास 30% जागा, विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष द्या, 30% जागा या अद्याप स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी उपलब्ध असणार आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात जागा असतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर दुसरं एक आहे, महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या 5 कॉलेजेसला मिळून 68 जागा या व्हीसीआय मार्फत भरल्या जात असतात किंवा व्हीसीआय मार्फत अलॉटमेंट होत असते या जागेमध्ये। तर या व्हीसीआय 68 जागांपैकी जवळपास 21 जागा या आपल्याला या राऊंडसाठी उपलब्ध आहेत, म्हणजे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी उपलब्ध आहेत। म्हणजे याचाच अर्थ या ठिकाणी सुद्धा 30% जागा या उपलब्ध आहेत। म्हणजे एकूणच काय तर 30% जागाची ही काउन्सिलिंग आपल्याला होणार आहे। तर त्यामुळे या मोठ्या प्रमाणात जागा आहेत। कॉलेजने आहेत विचार करायचा झाला तर एकूण मुंबईच्या कॉलेजच्या आहेत तर त्या 5 जागा रिक्त आहेत, नागपूरलाही 5 जागा आहेत, त्यानंतर शिरवळसाठी 2 जागा आहेत, परभणी कॉलेजच्या 4 आणि उदगीरसाठी 5 जागा, अशा एकूण 21 जागा या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी आपल्याला ॲडमिशनसाठी उपलब्ध असणार आहेत। जर कॅटेगरीने जर विचार केला तर मुंबई कॉलेजच्या 5 जागांपैकी 2 जागा या ओपनच्या असणार आहेत, 2 जागा ओबीसीच्या असणार आहेत आणि 1 जागा एसटीसाठी असणार आहे। नागपूरच्या 5 जागा आहेत तर त्यापैकी 1 जागा ओपनसाठी असणार आहे, 2 ओबीसी त्यातली 1 पीएचसाठी आणि 1 ओपन म्हणजे ओबीसी मधल्या जनरलसाठी असणार आहे आणि 2 जागा ह्या एससीसाठी राखीव असणार आहेत। शिरवळ कॉलेजचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 2 जागा आपल्याला या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी उपलब्ध आहेत, त्यातली 1 जागा ही ओबीसीसाठी असणार आहे आणि 1 जागा ही एससीसाठी असणार आहे। परभणी कॉलेजचा जर विचार केला तर या ठिकाणी 4 जागा उपलब्ध आहेत, त्यातली ओपनची आणि ईडब्ल्यूएस या दोन्ही जागा ह्या फिजिकली हँडिकॅप्डसाठी राखीव आहेत आणि 1 जागा ही ओबीसीसाठी आणि 1 जागा ही एससीसाठी उपलब्ध असणार आहे। उदगीर कॉलेजला 5 पैकी 2 जागा ह्या ओपन कॅटेगरीसाठी असणार आहेत आणि 2 जागा ओबीसीसाठी व 1 जागा एसटी कॅटेगरीसाठी असणार आहे। एकूणच जर विचार केला आपण महाराष्ट्रातल्या या 5 कॉलेजमधील जागांचा तर 6 जागा ह्या ओपनच्या आहेत, ईडब्ल्यूएस साठी 1 जागा आहे जे की फिजिकली हँडिकॅप्डसाठी आहे, ओबीसीसाठी सुद्धा 8 जागा आहेत, त्यातल्या 7 जागा ह्या जनरल कॅटेगरी म्हणजे ओबीसी जनरलसाठी आहेत आणि 1 जागा ही पीएस साठी आहे, त्यानंतर 4 जागा एससी कॅटेगरीसाठी आणि 2 जागा एसटी कॅटेगरीसाठी उपलब्ध आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ह्यात एकूणच जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 30% जागा या आपल्याला उपलब्ध असणार आहेत। आता आपण या राऊंडला पार्टिसिपेट व्हायचं की नाही व्हायचं हा एक आपल्यासमोर प्रश्न पडला असेल, कारण अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आता या जागा खूप कमी आहेत, परंतु मी आता पूर्वीच सांगितलं आहे की जवळपास 30% जागा ह्या आपल्याला महाराष्ट्रातल्याच कॉलेजच्या 30% जागा आहेत, भारतातल्या कॉलेजच्या भारतात सुद्धा 30% जागा व्हॅकंट आहेत। यामुळे फार मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत असंच म्हणावे लागेल, कारण एकूण काउन्सिलिंगच्या 30% जागा ह्या स्ट्रे व्हॅकन्सीसाठी येणार आहेत आणि या 30% जागा जरी येणार असल्या तरी अनेक विद्यार्थी या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी पार्टिसिपेट होत नसतात, कारण या ठिकाणी आपल्याला माहीत आहे 50,000 रुपये ही ओपन आणि ओबीसी व ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी आणि एससी आणि एसटीसाठी व फिजिकली हँडिकॅप्डसाठी 25,000 एवढी पार्टिसिपेशन फीस ही जमा करावी लागत असते। त्यामुळे अनेक विद्यार्थी यात पार्टिसिपेट होत नसतात, त्यामुळे या ठिकाणी कॉम्पिटिशन थोडंसं कमी असण्याची शक्यता आहे। तर त्यामुळे या ठिकाणी पार्टिसिपेट होणं हे फायदेशीर होऊ शकतं असं माझं मत आहे। दुसरं पार्टिसिपेट काय व्हायचं तर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राच्या कॉलेजशिवाय इतर कॉलेजचे पर्याय सुद्धा उपलब्ध होत असतात, त्यामुळं आपल्याला जर आपल्या शेजारचे राज्य आहेत तर त्या राज्यात आपल्याला वेटरनरी कॉलेजला ॲडमिशन घेणं हे फायदेशीर होऊ शकतं। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जर पाहिलं तर शिक्षणासाठी विद्यार्थी हे बरेचसे विद्यार्थी आपल्या देशातून इतर देशात शिक्षणासाठी जात असतात, इतर देशातीलही बरेचसे विद्यार्थी आपल्या देशात शिक्षणासाठी येत असतात, त्यामुळे आपण आपल्या जे शेजारचे राज्य आहेत तर त्या राज्यामध्ये वेटरनरीचे ॲडमिशन घेण्यासाठी निश्चितच विचार करावा असं माझं मत आहे आणि या जागा सुद्धा आपल्याला या माध्यमातून उपलब्ध होत असतात।
त्यामुळं या ठिकाणी या राऊंडला पार्टिसिपेट होणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि तिसरं एक कारण आहे की या पार्टिसिपेट व्हायला पाहिजे, तर याचं कारण असं आहे की या ठिकाणी फीस आहे 50,000 रुपये. तर ही 50,000 रुपये ओपन आणि ओबीसी ओपन आणि EWS कॅटेगरीसाठी, आणि SC ST साठी फिजिकली हँडिकॅप्डसाठी 25,000 ही पार्टिसिपेशन फीस आहे. तर ही फीस मी सांगितलं की बरेचसे विद्यार्थी हे या फीसमुळे पार्टिसिपेट होण्याचं टाळत असतात किंवा टाळू शकतात. टाळतात असं काही सांगता येणार नाही, परंतु टाळू शकतात. तर त्यामुळे या ठिकाणी आपल्याला संधी मिळण्याची अजून शक्यता असते. आणि दुसरी एक गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे, तर ही फीस ही आपल्याला परत मिळणारच आहे. कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये मिळणार आहे? आपल्याला ॲडमिशन मिळालं तरीही परत मिळणार आहे, आणि आपल्याला ॲडमिशन मिळालं नाही तरीही परत मिळणार आहे. त्यामुळे ही काही आपल्याला फीस ही भरणार आहेत म्हणजे ही आपल्याला आपले पैसे 50,000 रुपये ही बुडणारे नाहीत, तर ही आपल्याला परत मिळणारे आहेत. फक्त हे एकाच कंडिशनमध्ये मिळत नसतात. ज्यावेळेस आपल्याला कॉलेज अलॉट होतं आणि आपण त्या कॉलेजमध्ये जाऊन फिजिकली जॉईन होत नाहीत किंवा ते आपण तिथं रजिस्ट्रेशन करत नाहीत, तर अशा ठिकाणी आपलं फी डिपॉझिट हे फोर्टफिट होत असतं. अन्यथा हे आपल्याला पैसे परत मिळणारे असतात. त्यामुळं माझ्या दृष्टिकोनातून ही गुंतवणूक आहे. तर त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी हा विचार केला पाहिजे आणि निश्चितच या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट व्हायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला आपल्यातच नुसत्या महाराष्ट्राच्याच कॉलेजला आपण प्रिफरन्स द्यायचा नाही, तर आपण इतरही आपल्या शेजारच्या राज्यात सुद्धा प्रिफरन्स देऊन वेटरनरीसाठी ॲडमिशन घ्यावं किंवा घेतल्या पाहिजेत, आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजेत असं माझं मत आहे. आता त्यानंतरचा एक विषय आहे की प्रायव्हेट कॉलेजला ऑप्शन फिलिंग असताना काय करायची करावी. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर एकंदर विचार केला तर ज्या रिक्त जागा आहेत, आपल्याला ज्या रिक्त जागा दिसतात त्यातल्या 56 जागा ह्या अशा आहेत की त्या प्रायव्हेट कॉलेजेसच्या आहेत. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक, की आपण ज्या जागा मी तुम्हाला सांगत आहे की भारतामध्ये आपल्याला एकूण 734 जागा 224 जागांपैकी म्हणजे 224 जागा आपल्याला स्टेट व्हॅकन्सी राऊंडला अवेलेबल आहेत. तर या 224 पैकी जवळपास 56 जागा ह्या प्रायव्हेट कॉलेजेसच्या आहेत. आणि ही ऑप्शन क्लिक करत असताना आपण फार मोठी काळजी घेतली पाहिजे, कारण या ठिकाणी आपण जर ऑप्शन फिलिंग करत असताना जर आपण प्रायव्हेट कॉलेजचा प्रिफरन्स दिला आणि त्या ठिकाणी आपल्याला जर ॲडमिशन म्हणजे आपल्याला सीट अलॉट झाली आणि आपण जर ती सीट अलॉट झालेली सीट जर घेतली नाही किंवा जॉईन केलं नाही, कारण या प्रायव्हेट कॉलेजेसचा फीसचा विचार केला तर बऱ्याच कॉलेजला ही 6 ते 7 8 लाखापर्यंत फीस आहेत, आणि ही खूप फीस जास्त असल्या कारणाने आपण जर त्या ठिकाणी आपण जे ऑप्शन दिला आणि आपल्याला जर त्या ठिकाणी सीट अलॉट झाली आणि आपण जर ती सीट घेतली नाही, तर अशा वेळेस मात्र आपलं डिपॉझिट जे भरलेलं 50,000 आहे तर ते हे बुडू शकतं किंवा फोर्टफिट होऊ शकतं. त्यामुळं प्रायव्हेट कॉलेजेसला प्रिफरन्स देत असताना तिथल्या फीसची चौकशी, जे नोडल ऑफिसरचे नंबर दिलेले आहेत वेबसाईटवर, त्या नोडल ऑफिसरला चौकशी करून एकंदर किती फीस पडणार आहे आणि ती फीस आपण देण्यासाठी आपण उत्सुक आहेत किंवा नाही आहेत याची दोन्हीची बाजूची शहानिशा करूनच आपण त्या ठिकाणी प्रिफरन्स द्यावेत, अन्यथा प्रिफरन्स देऊ नयेत, जेणेकरून आपले 50,000 रुपये हे डिपॉझिटचं नुकसान होऊ शकतं. आता याची दुसरी बाजू जर विचारात घेतली तर अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना फीस भरण्याची तयारी आहे आणि ज्यांना फक्त वेटरनरीज करायची इच्छा आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र ही खूप चांगली संधी आहे असं मला वाटतं. अशा कॉलेजेसला आपण निश्चितच प्रिफरन्स द्यावा आणि अशा कॉलेजेसला आपण ॲडमिशन जर घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळण्याची खूप संधी असण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, वेटरनरी ॲडमिशनच्या अनुषंगाने विस्तृत व्हिडिओ मी काल स्टेट व्हॅकन्सीच्या राऊंडच्या अनुषंगाने बनवला होता, आणि आज आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी सीट मॅट्रिक्सच्या अनुषंगाने व इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करायच्या होत्या आणि त्या शेअर करण्यासाठी मी आज आलेलो होतो. काय बऱ्याच विद्यार्थ्यांचे आज सकाळपासून कॉमेंट्स होत होते की आम्हाला लॉग इन होण्यासाठी अडचणी येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपल्या ज्या काही अडचणी येत असतात तर त्या आपण कॉमेंट्सच्या माध्यमातून मला माझ्यापर्यंत पोहोचवत जा. शक्य असेल तर मी आपल्याला प्रत्येक कॉमेंट्सला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, आणि ज्या गोष्टी आपल्याशी शेअर करणं आवश्यक आहेत तर त्या अनुषंगाने मी आपल्यासोबत शेअर करण्याचा सुद्धा निश्चितच प्रयत्न करेन. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला याबाबतचे असेच अपडेट्स हे आपल्यापर्यंत पोहोचले जातील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.